नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालन आणि उत्कृष्ट भाषण शिकायचं असेल तर आत्ताच निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथं भाषण व सूत्रसंचालनाबाबत नवनवीन मार्गदर्शन मिळतंय, तेही मोफत. नमस्कार. आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत. तो म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती प्रसंगी उत्कृष्ट भाषण. माननीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, दूरदृष्टीचे नेते आणि लोकनेते यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत. या महान व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन करत मी माझ्या भाषणाची सुरुवात करत आहे. शिवशाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा खांद्यावर घेऊन आणि महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न डोळ्यात साठवून ज्यांनी आयुष्याची पायवाट चालत इतिहास घडवला, त्या महान व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे यशवंतराव चव्हाण. सामान्य कुटुंबातून असामान्य कर्तृत्वापर्यंत पोचलेला प्रेरणादायी जिद्दी प्रवास म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांचं जीवनचरित्र. 12 मार्च 1913 रोजी सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्र या छोट्याशा खेड्यात त्यांचा जन्म झाला. वडिलांचं नाव बळवंतराव आणि आईचं नाव विठाबाई. परंतु नियतीनं त्यांना लहानपणीच कठीण परीक्षा दिली. अवघ्या 5व्या वर्षी त्यांचं पितृछत्र हरपलं आणि त्यानंतर त्यांच्या जीवनाचा आधारवड बनली ती म्हणजे त्यांची आई. कराड साताऱ्याच्या काळ्या मातीत आणि कृष्णा कोयनेच्या काठावर त्यांची जडणघडण झाली. लहानपणी घडलेली एक घटना त्यांच्या आत्मविश्वासाची साक्ष देते. एकदा वर्गात शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला विचारलं, तू मोठा होऊन काय होणार? कोणी म्हणालं नेता होणार, कोणी म्हणालं खेळाडू होणार, कोणी अधिकारी होणार. परंतु यशवंतरावांनी ठामपणे उत्तर दिलं, मी यशवंत चव्हाण आहे, मी यशवंतराव चव्हाण होणार. या एका वाक्यात त्यांचा प्रचंड आत्मविश्वास आणि स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्याची जिद्द यातून दिसून येते. शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनावर अनेक महान विचारवंतांचे संस्कार झाले. महात्मा फुले, कार्ल मार्क्स, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, महात्मा गांधीजी, क्रांतिसिंह नाना पाटील आणि यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या मनावर पडला. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात देखील सक्रिय सहभाग घेतला. स्वातंत्र्यानंतर 1952च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेसचा प्रचार करत लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली. ग्रामपंचायत व्यवस्थेची स्थापना करून स्थानिक स्वराज्य संस्थांचं महत्त्व लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचवलं. अवघ्या 42व्या वर्षी ते मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या चळवळीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या आंदोलनात ज्या हुतात्म्यांनी प्राणांचं बलिदान दिलं त्यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्यात आले. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रातील जातीभेद नष्ट होऊन बहुजन समाज उभा राहिला पाहिजे. अवघा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, हे त्यांचं स्वप्न होतं. शिक्षण, प्रशासन, उद्योग, तंत्रज्ञान आणि समाजकारण या सर्व गोष्टी खेड्यापाड्यातील पिंपळपारापर्यंत पोचल्या पाहिजेत, यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचं दुःख त्यांनी जवळून पाहिलं होतं. म्हणूनच त्यांनी कृषी विकासाला अग्रक्रम दिला आणि सहकाराची गंगा खेड्यापाड्यापर्यंत पोचवली. 1962 साली चीननं भारतावर आक्रमण केले तेव्हा देश कठीण संकटात होता. त्यावेळी पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्यांना संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी दिली. जणू त्यावेळी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला. गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेली व्यक्ती आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देशाचे संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान या सर्वोच्च पदापर्यंत पोचते. हा आदर्श पाठ आजही महाराष्ट्राला प्रेरणा देणारा आहे. यशवंतराव चव्हाण हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते उत्कृष्ट लेखक, वक्ते, विचारवंत आणि संवेदनशील माणूस होते.
त्यांच्याबद्दल या ओळी त्यांच्या व्यक्तिमत्वाचं सुंदर वर्णन करतात. तू नेता, योद्धावीर, राष्ट्रसंग्रामी तू, राजधुरंदर, माणूस अंतर्यामी तू, लेखक, वक्ता, रसिक, स्वयंप्रज्ञेचा तू, जणू प्राण, यशवंत, महाराष्ट्राचा तू. मित्रांनो, यशवंतराव चव्हाण हे केवळ एक जीवन प्रवास नाही, तर तो ध्येयनिष्ठ, जिद्दीचा आणि असामान्य कर्तृत्वाचा दैदिप्यमान इतिहास आहे. शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांची दिशा देत त्यांनी महाराष्ट्राला विकासाचा मार्ग दाखवला. आजही त्यांच्या जयंतीनिमित्त आपण फक्त त्यांना अभिवादन करून थांबायचं नाही, तर त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, लोकनेते यशवंतराव चव्हाण साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. धन्यवाद. मित्रांनो, कसा वाटला हा यूट्यूब व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्याला सांगेल की आपण हजारो निवेदक, वक्ते, सूत्रसंचालक आपल्याला घडवायचं आहे. त्यासाठी या मिशनमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलला मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.